नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण अभिधा शक्तीची ओळख करून घेतलेली आहे. आता ह्या तासाला आपण लक्षणा या शक्तीची ओळख करून घेऊया. दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित करतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात. म्हणजे काळ्या दगडावरची रेघ हे जरी समजा वाक्यामध्ये आला असेल तरी त्याचा शब्दशः अर्थ वेगळा आहे. कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसऱ्या शब्दातील वाक्यातील अर्थ आहे. म्हणून त्याला शब्दशः अर्थ न घेता त्याचा अर्थ वेगळा आहे. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे कधीही नष्ट न होणारे असा अर्थ घेतला तर त्याचा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. त्या दुसऱ्या अर्थ घेण्याच्या सूचित करण्याच्या शब्दाला लक्षणा शक्ती असे म्हटलेलं आहे. लक्षणा शक्तीची वैशिष्ट्ये काय आहे बघा. एक, दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरं वैशिष्ट्य आहे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. तिसरं वैशिष्ट्य मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. आणि लक्षणा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्ष्यार्थ असे म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षणा शक्तीची परत एकदा वैशिष्ट्य बघा, परत एकदा घेऊ. एक, दुसरा अर्थ सूचित होतो. कारण या ठिकाणी जे शब्दशः अर्थ घ्यायचं नाही पण दुसरा अर्थ आपण घेऊन त्या वाक्याचा अर्थ बदलून जर बघितला आपण तर लक्षणा शक्ती आपल्याला आढळते. दुसरा आहे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. पहिला अर्थ जे आहे ते शब्दशः अर्थ दुसऱ्या वाक्यामध्ये येत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. संदर्भाने जुळलेला जो दुसरा अर्थ आहे ते घ्यावा लागतो. आणि लक्षणा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्ष्यार्थ असे म्हणतात. हा झाला दुसरा. तिसरा आहे व्यंजना. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अगदी योग्य ठरतो. आता मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती असे म्हणतात. आता ह्या व्यंजना शक्तीची काय वैशिष्ट्य आहेत बघा. एक, वेगळा अर्थ सूचित होतो. आणि दुसरा, मूळ अर्थाला बाधा येत नाही. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि चौथा आहे व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हटलेलं आहे. परत एकदा बघूया. पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं आहे, वेगळा अर्थ सूचित होतो. दुसरा आहे मूळ अर्थाला बाधा येत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हटलेलं आहे. आता व्यंग्यार्थाची गंमत काय म्हटलं बघा. सांगितलं या ठिकाणी सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर
सूर्योदय झाला हा वाच्यार्थ झाला. सूर्योदय झाला, सकाळ झाली असे जरी अर्थ असले, जरी सकृतदर्शनी होत असले तरी व्यक्तिगणिक त्याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला सूर्योदय झाला हे म्हणतोय किंवा तो काय त्याचा प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं गणिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मत वेगवेगळं असतं हे आपण बघूया. सूर्योदय झाला. आता ह्याच्यामध्ये काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली. सूर्योदय झाला, झाडलोट करण्याची वेळ झाली. सूर्योदय झाला, धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली. सूर्योदय झाला, मुलांची आंघोळीची वेळ झाली. म्हणजे प्रत्येकांचं सूर्योदय झाला याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. त्यानंतर वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तींचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शब्दशक्तींची गरज काय बघा. ललित वाङ्मयात अनुभवाचे दर्शन घडवण्यासाठी. दुसरा, शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा, लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. लेखक, कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी. आणि चौथा आहे मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी. पाचवा, लेखकांच्या व कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी. आणि सहावा आहे काव्यात व्यंग्यार्थामुळे सूचकता आणि अधिक परिणामकारकता साधण्यासाठी. खाली आपल्याला उदाहरणं दिलेलं आहे. अभिधा उदाहरणं बघा. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना तिन्ही वाक्यामध्ये फरक किती आहे बघा. या ठिकाणी राम एक राजा होता, इथं आपल्याला अर्थ समजतोय. यात काही राम नाही, त्यांनी राम म्हटले. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं तलावात भरपूर पाणी आहे, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, लात मारेल तिथे पाणी काढेल. बघा इथं आपल्याला थोडंसं फरक जाणवतो. ही वाट डोंगरगावची आहे. त्यावेळी माझी वाट लागली, आपणच आपली वाट निर्माण करावी. बांगड्या रंगीत असतात. लक्षणामध्ये पानिपतावर 1.25 बांगडी फुटली. आणि व्यंजनामध्ये अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. आणि पाचवा आहे मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. त्यानंतर लक्षणामध्ये बघा सूर्य अस्ताला गेला. आणि व्यंजनामध्ये त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. अशा प्रकारे आपण पाठीमागच्या तासाला व आजच्या तासाला शब्दशक्ती म्हणजे काय व्याकरणामधून आपण पाहिलेलं आहे.